तर मंडळी गुड इव्हनिंग. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज जरा दिवसभर कंटाळा आला होता म्हणून काय व्हिडिओ शूट नाही केला आणि व्हिडिओला सुरुवात देखील नव्हती केली. आणि मी आत्ता उशिरा आंघोळ वगैरे उशिरा झाली, कारण जेवण मी आधी केलं. जेवण नाश्ता सगळं आंघोळीच्या आधी केलं, नंतर मग फ्रेश झालो आरामशीर आणि जरा झोपलो होतो. आणि आत्ताच उठलो, जरा फ्रेश झालो, परत चहा वगैरे झाला आणि आता बोललो चला आपलं दिनकर्म आहे तो चालू करूया. नित्यकर्म आहे ते चालू करूया म्हणून व्हिडिओला आता सुरुवात केली. आता बघू, आता थोड्या वेळात राहिलेल्या वेळात काय कंटेंट जमा होतं आहे ते बघूया. आणि झालं चहा वगैरे झालं, तनू गेला आहे खाली जरा गरबा खेळायला. आज आपण कुठे गेलोच नाही. काल आपण देवीचं दर्शन घेतलं होतं, पण आज मीच सध्या आळसपणा केला आणि कुठे बाहेर गेलोच नाही. तर बघू नंतर जर गेलो सर मैदानात तर जाऊ आपण गरबा बघायला. तर मंडळी आता समीक्षा, तनू, गट्टू तर ते गट्टू आणि तनू तर मग अशीच गेलेत गरबा बघायला आणि खेळायला. पण मैदानात खेळायलाच जातात ॲक्च्युली. गरबा ते लोक कमी खेळत असतील, पण मित्रांबरोबर खेळत जास्त असतील. आणि समीक्षा आता गेली आहे. मी बसलो दुकानात. मी बोललो नंतर जाईन, कारण मला थोडासा नंतर जाईन. मी बोललो दुकान बंद करून एवढं लवकर कशाला. आणि आज आहे शनिवार रविवार, मला वाटतं जास्त वेळ चालण्याची परमिशन असेल, बरं वाटतं जरा. आणि गरबा थोडा ना जास्त वेळच असला पाहिजे. नंतर कसं कामावरून लोक येतात ना, तशी रंगत वाढत जाते. आणि 2 दिवस तर ॲटलिस्ट परमिशन द्यायलाच पाहिजे, जेणेकरून मग खेळणाऱ्यांना पण मजा येते. नाही तर काय ते 10 वाजता आपण. आणि मुंबईत कसं होतं हल्ली ना, लोक कामावरूनच यायला 10 साडेदहा होऊन जातात. मग त्यानंतर जेवणार किंवा सगळं आवरावरच तर मग 11 साडेदहा पावणे 11 तर होतातच लोकांना मोस्टली. मग त्याच्यानंतर मग गरबा बघायला जाणार काय, आणि बंद झालेला असतो, मग मूड पण ऑफ होतो. पण आज मला वाटतं परमिशन असेल कदाचित जास्त वेळ चालण्याचे. तर आमच्या इथे दोन्ही गरबे आहेत बाजूबाजूला, एक साईबाबा मंदिराच्या इथे आणि आपला झुंजारमध्ये. तर दोन्ही आलटून पालटून असतं, फॅन्सी ड्रेस स्पर्धा वगैरे. तर आता फॅन्सी ड्रेस कधी आहे ते माहीत नाही, पण आज तर मला वाटतं परमिशन असेल, कारण आज आहे शनिवार, उद्या लोकांना सुट्टी. तर मग आज जास्त वेळ चालण्याची परमिशन असेल कदाचित. बघू आपण नंतर जाऊ थोड्या वेळाने. हे बघा आता आमच्याकडे ज्यूस आणि हे विकायला आलेत. आता नवरात्रीनिमित्त आम्ही ज्यूस पण ठेवायला सुरुवात केली आहे. बघा हे गोविंदचं आपल्याकडे हे आहे पिस्ता फ्लेवर, हे चॉकलेट फ्लेवर आहे, हे इकडे बटरस्कॉच आहे, मँगो हा मँगो आहे गोविंदचं. त्यानंतर इकडे पेपर बोटचे पण आपल्याकडे आहेत. सगळं नवरात्रीनिमित्त आपण ठेवलं. जिरा जलजिरा आहे ते सगळं. लागलं तर सांगा आपल्याला. मिथल्याच आपल्या जवळच्याच लोकांनी सांगा. बदाम पिस्ता, आंबा, चॉकलेट आणि हा एकदम सर्वात भारी केक आहे व्हॅनिला डॅनिशचा आहे. खाल्ला की एकदम मन तृप्त होईल एवढा मस्त विरघळणारा. लय भारी. आम्ही स्वतः टेस्ट केलेल्या मंडळी. त्याच्यानंतर आणलाय हा व्हॅनिला मध्ये आणि हा चॉकलेट मध्ये. मस्त छान चव खूप सुंदर यायची. आणि त्याच्यामध्ये प्लस हा पायनॅपल. तर आम्ही पायनॅपल टेस्ट केला ना, त्यामुळे आम्हाला खूपच आवडला. म्हणून मी ह्यांना म्हटलं की आपण विकायला आणूया. आणि त्याच्यानंतर हे बघा हे पण आहे, कप केक पण आहेत आपल्याकडे, रिबन्स अँड बलून्सचे. आणि हा चस्का मस्का हा पण खूप छान आहे एकदम. आणि आपण चांगलेच प्रोडक्ट होतो, ब्रँडेड प्रोडक्ट होतो. आणि हे ज्युसेस आहेत ते खास आपण नवरात्री निमित्त आणले. हे फ्रूटचे केक आहे, मस्त एकदम छान खायला. आणि हे स्ट्रॉबेरीचं मिल्कशेकच आहे, छान आहे पण हे पण सुंदर. एक फोटो काढता. तर मंडळी आजचा दिवस पण आता इथेच संपला. तुम्ही बघितलं तर आपण वेगळ्या वस्तू आणल्यात विकायला. आज त्याच्याबद्दलच व्हिडिओ होता. खाली गेलो ना ॲक्च्युली, खाली गरबा पण लवकर बंद झाला आणि मला वाटलं जास्त वेळ चालू राहील आणि आपण जाऊ बघायला, कारण आपलं दुकान बंद करायच्या आधीच तो गरबा संपलेला होता. मग काही गेलो नाही खाली. तनू दक्ष खेळून आले ना, खेळून आले. पण जाऊ दे, उद्या जाऊ आपण. उद्या जरा लवकर जाऊ. तर तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.